उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोन फिरताना दिसल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। ठाकरे सेनेकडून उद्धव ठाकरेंवर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मात्र मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की MMRDAने अधिकृत परवानगी घेऊनच परिसरातील सर्व्हेसाठी ड्रोन उडवले होते, त्यामुळे कोणतीही सुरक्षा धोक्याची बाब नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। ऑलरेडी साहेबांना Y+Z सिक्युरिटी आहेत आणि हे सर्व असताना पण देखील त्याची पूर्वकल्पना तरी द्यायला पाहिजे होती। आणि हा संपूर्ण भाग तुम्ही बघता की कलेक्टर ऑफिस आहे, शासकीय आहे, ही परवानगी जशी लोकांना तुम्ही विचारता तसं ते कायदेशीर MMRDचं असलं तरी देखील त्यांची जबाबदारी आहे ना की रहिवाशींची प्रायव्हसी आहे, त्यांच्या बाबतीत त्यांनाही विचारलं पाहिजे, त्यांनाही विश्वासात घ्यायला पाहिजे। दुर्दैवाने याची आम्ही अधिकची माहिती आता घेऊ। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मयुरेश राणे। मयूर, काय सांगाल, हा ड्रोन कॅमेरा सध्या मातोश्रीच्या परिसरात फिरतोय, नेमकी घटना काय? नक्कीच पाहायला गेलं शिवसेना खासदारांनी ट्विट केलं, नेत्यांनी ट्विट केलं होतं ड्रोन मातोश्री परिसरात एक ड्रोन उडवण्यात आलेला होता। मात्र त्याच्यानंतर विरोधक असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील यांनी देखील सांगितले की उद्धव ठाकरे यांच्यावर पाळत ठेवण्यात आलेले आहे असे शिवसेनेचे नेते आमदार सुनील राऊत यांनी सांगितले होते। मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी याचे एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। MMRDAच्या परवानगीने हा ड्रोन उडवण्यात आलेला आहे। बँड्रा पोलीस असतील, सध्या पाहायला गेलं तर या ठिकाणी खारवाडी पोलीस स्टेशनचे सिनियर सदीर या ठिकाणी दाखल झालेले होते। या ठिकाणी पाहायला गेलं तर आता या ठिकाणी मुंबई पोलिसांची टीम देखील काही वेळापूर्वी दाखल झालेली होती। MMRDAच्या काही कामं चालू आहेत, मेट्रोची काही कामं चालू आहेत, त्याच्यासाठी हा ड्रोन उडवण्यात आल्याचे स्पष्टीकरण आहे। हेच मुंबई पोलिसांनी सध्या त्यांच्याकडे स्पष्टीकरण आलेलं आहे। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आता नक्कीच मयूर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतो हेच ते CCTV फुटेज, मातोश्री परिसरात ड्रोनच्या घिरट्या घातल्या जातात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।